2012ला तुम्ही बंदुकीचा शस्त्र परवाना दिलाय आणि 2024ला त्याचं नूतनीकरण झालं. आता हे 2024ला जे नूतनीकरण झालं, 24ला गृहमंत्री कोण? फडणवीस. 24ला मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस. मग फडणवीस साहेब जे म्हणतायत की मला खूप बोलता येतं, मला बोलायला लावू नका, ऑन फ्लोअर सांगतायत की कोणी पाणी दिलं, 40 किलोमीटरची पाईपलाईन. तर साहेब 40 किलोमीटरची पाईपलाईन ही मिरगावसाठीची होती, पण तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण का केलं 24ला? 1.5 वर्षापासून प्रकरण माहिती होतं असं महिला आयोगाची अध्यक्षा सांगते, असं पुण्यातल्या त्या कोण कार्यकर्त्या त्या सांगतात, असं तो कुठला पत्रकार आहे स्थानिकचा तो सांगतो की 1.5 वर्षापासून. मग 2024ला तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण श्रीयुत फडणवीस यांनी का केलं? काय त्यांना माहित नव्हतं का? 1-2.5 वर्षाचा जर अपवाद वगळला तर मागची 7.5 ते 8.5 वर्ष या राज्याचं गृह खातं हे फडणवीस सांभाळतात. मग फडणवीसांनी का बरं तेव्हाच त्याला चाप लावला नाही? जे देवेंद्र फडणवीस आता स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत आणि म्हणतायत की माझ्याकडे तर खूपच माहिती आहे. कुणाकडेच नसेल इतकी माहिती आहे ना. फडणवीस साहेबांकडे माहिती आहे याच्यात आश्चर्य ते काय? अहो, गृह खातं तुमच्या अधीन आहे म्हटल्यावर तुमच्याकडे माहिती असणारच ना. तुम्ही थोडी तशी हवेतनं छूमंतर करून माहिती आणली. तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ती माहिती जमा केलेली आहे, ती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण एवढी सगळी माहिती असतानाही आणि 10 वर्षापासून तुम्ही गृह खातं सांभाळत असतानाही हा माणूस पोचलाच कसा, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. एका पाणी प्रश्नावरून फार बोललं गेलं बा, त्याचं मी स्पष्टीकरण दिलं. हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे. अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमधले. म्हणजे काल कुणीतरी एक बोल घेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या. मी फोटो सकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे. अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही. चौकशा त्यांनी कराव्यात. पण कुणी कुणी पोचला, हा भस्मासूर कुणी कुणी पोचला, कुणी कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे. हे एक गृहस्थ आहेत, अत्यंत सज्जन आहेत, तुमच्या नाशिकच्या आहेत, हेमंत गोडसेची. लोकसभेची उमेदवारी मिळावी वगैरे म्हणून खूप यांचे पूजा अर्चा सगळं काही. हेमंत गोडसे एवढ्यावरती म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून का? कसला फोटो आहे हा? समोर नारळ दिसतोय, हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत. आता या भूमिपूजनाचे पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे. परत एक फोटो, मागे भूमिपूजन समारंभाचं बॅनर अस्पष्ट दिसतोय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे. आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे. यातल्या सगळ्या ज्या आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत. हा तिसरा फोटो ईशान्येश्वरामधला. आता इथं उष्णोजल वगैरे आहे का नाही मला माहित नाही, पण हा तिसरा फोटो आहे. ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोलघेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत ना, सगळे जेवढे बोलघेवडे आहेत यांनी याची उत्तरं आता दिली पाहिजे. मी म्हटलं होतं कालच की मला संशोधन करायला लावू नका. मी अजून संशोधन करेल आणि अजून मुळात जाईल, कारण मी हे फक्त नाशिकचं संशोधन केलंय, अजून मला त्या बाईंचं संशोधन करणं बाकी आहे. हा ईशान्येश्वर मधला फोटो, एवढ्या फोटोवर थांबत नाही प्रकरण. भूमिपूजन चालू आहे MIDCतलं, पुजारी म्हणून खरात आहे, बाजूला गोडसे आहेत. एवढे सगळे फोटो तुम्ही दाखवा असा एखादा फोटो ताजमध्ये बसल्याचा. आरोप करताना तुम्ही माझ्या नेत्यावर, माझ्या नेत्याबद्दलची गॅरंटी मी देते. हे काय आहे, यांना तुम्ही कसं डिफेंड करणार आहात, यांना तुम्ही कसं प्रोटेक्ट करणार आहात ते सांगा. यांना प्रोटेक्ट करण्याची गरज आहे.
हा एक चौथा फोटो. हे सगळे लोक MIDCचे आहेत. याच्यामधली मधली माणसं जरा लक्षात ठेवा. यांच्याबद्दलचे इनपुट मी आता SIT ला दिले, माझ्याकडचे असणारे. चाकणकर दिसतायत. काय म्हणाल्या या चाकणकर बाई? या असं म्हणाल्या की मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींशी गरज नाही, मी सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते. ह्या जर सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या तर मला कळत नाहीये, स्टाफ सगळा MIDCचा आहे, सोबत आहेत केसरकर. केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी SIT कडे केली आहे. केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले.